आम्ही तुझ्या पाठीशी आहेत की काय तरी पुरावे आहेत की या संदर्भात देण्यात ठाण्यात अतिशय दुर्दैवी आहे की जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली। खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं। त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील। तसं न करता अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की त्यांना डान्स बार चालू ठेवायचे। माझ्याकडे जसं मी योगेश कदमांविरुद्ध बोलले तसे नवी मुंबई ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले। 15 डान्स बार ठाण्यात चालू आहेत आणि एका वेळेस जवळजवळ 35 ते 50 बायका। खरं कायदा म्हणतो की 5च्या वर कलाकारांनी तिथे डान्स करता कामा नये, स्टेजच्या खाली कोणी उतरता कामा नये। पण असं असताना ठाण्यातल्या डान्स बारमध्ये एका वेळेस 35 ते 40 महिला नाचतात। त्याचे व्हिडिओज आणि सगळी माहिती मी गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे, म्हणजे गृह राज्यमंत्री नाही गृहमंत्र्यांकडे पाठवली, ACS होमकडे पाठवली, श्रीखर परदेशींकडे पाठवली। सगळ्यांकडे मी पाठवून त्याची चौकशी लावून घेणार आहे। आणि दुःख असं वाटतंय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करतायत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। आम्ही तुझ्या पाठीशी आहेत की काय तरी पुरावे आहेत की या संदर्भात देण्यात ठाण्यात अतिशय दुर्दैवी आहे की जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री जे पूर्वी डान्स बार विरोधात लढायचे त्याच उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पक्षातल्या योगेश कदमांची पाठराखण केली। खरं तर त्यांनी स्वतः जाऊन तो सावली बार बंद करणं गरजेचं होतं। त्याचे जे व्हिडिओज होते ते देखील त्यांनी बघितले असतील। तसं न करता अशा व्यक्तीचं समर्थन करणं याच्यावरनं स्पष्ट दिसतंय की त्यांना डान्स बार चालू ठेवायचे। माझ्याकडे जसं मी योगेश कदमांविरुद्ध बोलले तसे नवी मुंबई ठाणे या सगळ्या भागातल्या डान्स बारचे डिटेल आले। 15 डान्स बार ठाण्यात चालू आहेत आणि एका वेळेस जवळजवळ 35 ते 50 बायका। खरं कायदा म्हणतो की 5च्या वर कलाकारांनी तिथे डान्स करता कामा नये, स्टेजच्या खाली कोणी उतरता कामा नये। पण असं असताना ठाण्यातल्या डान्स बारमध्ये एका वेळेस 35 ते 40 महिला नाचतात। त्याचे व्हिडिओज आणि सगळी माहिती मी गृहमंत्र्यांकडे पाठवली आहे, म्हणजे गृह राज्यमंत्री नाही गृहमंत्र्यांकडे पाठवली, ACS होमकडे पाठवली, श्रीखर परदेशींकडे पाठवली। सगळ्यांकडे मी पाठवून त्याची चौकशी लावून घेणार आहे। आणि दुःख असं वाटतंय की हे डान्स बार आणि तिथल्या गैरकृत्य बंद करण्याचं सोडून आज एकनाथ शिंदे त्याचं समर्थन करतायत। महाराष्ट्राच्या राजकारणाचा स्तर अतिशय खालावलाय। लोक वाटेल ते बोलतायत, कोणाविरुद्ध काय वाटेल ते बोलणं चालू आहे। म्हणून असं मला वाटलं की अशा लोकांना धडा शिकवणं गरजेचं आहे। म्हणून सूरज चव्हाणांवर मी डिफेमेशन केस फाईल केली होती। डिसेंबर महिन्यात ती केस फाईल केली होती। त्याचं हिअरिंग 2 हिअरिंग झाले होते, जानेवारी आणि मे मध्ये त्यांना नोटीस सर्व करण्यात आली होती। आणि ती नोटीस पोलिसांद्वारे आम्ही जेव्हा आता राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिली तेव्हा राष्ट्रवादीच्या कार्यालयाने ती स्वीकारली नाही। सूरज चव्हाणांना आता कुठलंही पद नाही असं तिथे पोलिसांना सांगण्यात आलं, जो अहवाल त्यांनी आज कोर्टाकडे सादर केला। दुसरं की सूरज चव्हाण यांचे वकील आज कोर्टात हजर होते। त्यांना पिटिशनची कॉपी एकदा पाठवली होती, तरी सुद्धा पुन्हा हवी अशी विनंती त्यांनी कोर्टापुढे केली। ती कोर्टाने मान्य केली। आज त्यांना पुन्हा एकदा आम्ही पिटिशनची कॉपी देऊन त्यांना रिप्लाय फाईल करण्यासाठी कोर्टाने वेळ दिला आहे। आणि आता या केसचं हिअरिंग पुन्हा 8 सप्टेंबरला ठेवलंय। मुख्यमंत्र्यांच्या या विधानाकडे मुख्यमंत्र्यांनी असं बोलणं मुळात इतकं चुकीचं आहे की मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्राने सगळंच बघितलं। शिरसाटांचा विट्स बघितलं, MIDC प्रकरण, बॅगेतली कॅश, सामाजिक न्यायाचा घोटाळा, त्यानंतर संजय गायकवाड यांनी केलेली मारपीट, माणिकराव कोकाटे यांनी केलेला ती रमीचा डाव जो ते खेळत होते अधिवेशनाच्या काळात। मला असं वाटतं की
या कोण कट कारस्थान करणार आहे हे सगळं जेव्हा मीडियाकडनं आपण बघतो त्यामुळे स्पष्ट दिसतं की कोणी कट कारस्थान करत नाहीये. दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की असे नेते महाराष्ट्राला आज लाभले.